तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर शेतीत कमीत कमी खर्चामध्ये प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांची मुलाखत तुमच्यासमोर आणलेली आहे। यांचा आपण न बांधलेला प्लॉट पहिले पाहिलेला आहे। आता आपण यांनी टमाट्याला बांधलेला प्लॉट हे पण तुम्हाला आता याची मुलाखत आपण समोर आणणार आहोत। तर मला एकदा पूर्ण तुमचं नाव आणि पत्ता सांगा। माझं नाव शिवप्रसाद काळे आहे आणि मी राहणार मरडगाव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड इथला शेतकरी। बरं, तर मला सांगा, तुमचा आपण ते न बांधलेला प्लॉट तर पाहिलेला आहे, हो। त्याची आपण मुलाखत पण घेतली। आता हे बांधलेला प्लॉट आहे, तर या बांधलेल्या प्लॉटची लागवड कधी झालेली आहे आणि याच्यातून त्याच्यात काय वैशिष्ट्य आहेत तुम्ही आम्हाला सांगा। आता ही जी लागवड आहे समजा, तर आपण यामध्ये तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की आपलं जे पावसाळी टरबूज होतं, ते पावसाळी टरबूज याच प्लॉटमध्ये होतं। तुम्ही बघू शकता मल्चिंग देखील तशी आहे, कुठे फाटलेली वगैरे काही नाही आहे। आता यामध्ये जवळपास आपण 25 टन टरबूजाचा प्लॉट म्हणजे 25 टन उत्पन्न काढलेलं आहे आपण टरबूजाचं, आणि त्यामध्ये जवळपास आपला 2-2.5 लाखाचं जवळपास आपला आतापर्यंत याच्यामध्ये उत्पन्न मागं पडलेलं आहे समजा टरबूजामध्येच बाकीचं। तर याची जी लागवड आहे समजा, आता ही या टमाट्याची लागवड जी केलेली आहे आपण, तर याची जी लागवड आपण जवळपास 12 ते 13 ऑगस्टच्या दरम्यान केलेली आहे आपण समजा याची लागवड। बरं, आणि तर शेतकरी मित्रांनो, यांचे इथं 2 प्लॉट, आता हे एक प्लॉट आहे आणि हा पण एक प्लॉट आहे, बघू शकता इथं 2 प्लॉट आहेत आणि तिथं एक छोटं आणखीन तिसरा प्लॉट लावलेला आहे। तर हे बघू शकता, हे ते 2 प्लॉट एकदाच लावलेले आहेत का? कोणते? हे आणि ते? हो, हे सोबतचीच आहे ती समजा। आता हे मधातली नाली काढण्याचं कारण काय? आता समजा ह्याची तुम्हाला मदत नाली दिसते। आता पावसाळ्यामध्ये काय होतं की पाणी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये पडतं। हो ना। आता जर रानाचा जो निचरा कशा पद्धतीने करायचा, तर यासाठी आपण काय केलं की त्या देखील रानाचा निचरा आणि या देखील रानाचा निचरा म्हणजे पाणी ओढ्यामध्ये पूर्ण निघण्यासाठी आपण ही नाली केलेली आहे। म्हणजे रान जे आहे समजा, जे पिकाला जे आहे ते तावाचं भेटतं थोडंफार, पाण्यामुळे जास्त परिणाम होतो। जास्त म्हणजे मर रोग वगैरे असो किंवा इतर समजा बुरशीचे आजार असो झाडाला होत नाहीत तेवढे। बरं, तर हे टरबूजावर तुमची लागवड झालेली आहे? हो। बरं, म्हणजे मल्चिंगचा खर्च तुम्ही वाचवलेला? हो, मल्चिंगचा असो समजा, फर्टिगेशनचा असो, म्हणजे थोडं खर्च वाचलेला आहे जवळपास समजा। मग याची लागवड केल्यानंतर ह्याची तुम्हाला रोप किती रुपयाला एक पडलं? आता हे समजा जवळपास आपल्याला आपल्या घेण्यावर आहे, व्हरायटी कोणती घेतो आपण काय नाही त्याच्यावरती अवलंबून आहे समजा। हे आपल्याला 1 रुपयाला पडलेलं आहे समजा गाडी आपल्याला। 1 रुपयाला? हे इंडसची ब्रह्माच आहे समजा, याची पानाची वगैरे जाडी वगैरे असते। इंडस ब्रह्मा का? बरं, तर लावून याला आता 2-2.5 महिने झाले का? 2.5-3 महिने जवळपास समजा 4 महिने होत आहेत समजा। 4 महिने जवळपास झालेत समजा आतापर्यंत, 3.5 महिने जरा। आता मला समजा पहिला जे आता समजा मागे जे अतिवृष्टी झाली आपल्या इकडे आपल्या भागामध्ये, हो ना, मोठ्या प्रमाणामध्ये सारखे सतत झड होती। त्या सतत झडीमध्ये काय झालं समजा, जे प्लॉट होते काही शेतकऱ्यांचे, ते प्लॉट भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये खराब झाले समजा। आता या प्लॉटमध्ये देखील बॅक्टेरियल ब्लड जे आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आला होता। तर याची समजा जे व्यवस्थित फवारण्या वगैरे करून समजा त्याला व्यवस्थित खालून फंगीसाईड वगैरे सोडून समजा तो प्लॉट जे आहे तो आपण पूर्णपणे जागेवर आणलेला आहे। तर मला सांगा, ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस तुम्ही याला म्हणजे काय खताचा कोणता डोस दिलता काय? आता समजा आपण जे आहे समजा जे टरबूज लावलं होतं, त्यामध्ये काय केलं होतं की जे आपण जे काय ऑर्गॅनिक आपले जे खतं असते, शेणखत जे असतं समजा, त्यामध्ये तुम्हाला रिच ब्रोची भेटतात समजा, गाईच्या शेणखतापासून प्युअर तयार झालेले असतात। त्याचे आपण जे आहे ते पूर्णपणे ते आपण समजा बेडवरती पूर्णपणे जवळपास भरपूर दाटच्या दाट ऑर्गॅनिकमध्ये टाकून दिलं होतं। त्यामध्ये आपल्याला काय झालं की टरबूजावरती देखील रोगाचा जास्त परिणाम झालेला नव्हता, आणि यावरती देखील समजा याला ऑर्गॅनिक खतं थोडेफार प्रमाणामध्ये असल्यामुळे याच्यावर देखील रोगाचा अटॅक आला, यावरती करप्याचा भरपूर अटॅक आला होता। म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यावरती आला होता तितका या प्रमाणामध्ये याच्यावरती आला नव्हता। म्हणजे ऑर्गॅनिकचा आपल्याला फंडामेंटल समजा पाहिजेच। आणि त्यानंतर कोणते काही ड्रिपद्वारे ड्रिपद्वारे याला काही नाही समजा। आता जे काही थंड गरम वातावरण होतं समजा आपलं, आता कसं असतं सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये काय असतं की भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे की नाही, जे काही टेम्परेचरची तफावत जी असते, थंड गरम वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये असतं। तर त्यामध्ये काय होतं की जे झाडावरती रोग जे आहे ते लवकर येतो, म्हणजे बॅक्टेरियल फ्लाईट असो, अर्ली फ्लाईट असो, लेट फ्लाईट असो, याचा जो धुमाकूळ असतो ना हा मोठ्या प्रमाणामध्ये असतो। तर मग एकंदरीत आपण जो न बांधेचा प्लॉट पाहिला आणि हा बांधेचा प्लॉट पाहिला, तर या बांधीमध्ये किती एकंदरीत एकरी किती खर्च येऊ शकतो? बांधीला जवळपास सांगतो तुम्हाला मी समजा, लाकडं वगैरे रवण्यापासून ते समजा तुमचं बांधणीपर्यंत सगळा समजा फर्टिगेशनचा खर्च जर गेला तर जवळपास तुमचा 1 ते 1.25 लाखापर्यंत तुमचा खर्च जाऊ शकतो। 1-1.25 लाखात जवळजवळ एकरी? हो, एकरी। बरं, आणि आता हे कसं असते, आता समजा पावसाळी जो प्लॉट लावतो आपण समजा धरा ना,
जो पावसाळी टोमॅटोचा प्लॉट लावतो त्याला बांधणं हे आवश्यकच आहे. कारण कसं असतं, पाणी जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये पडतं, झट देखील मोठ्या प्रमाणामध्ये राहतं. त्यामध्ये काय होतं की जे काय खाली असलेलं जो काही झाड असतं, समजा आता हे माल आहे, समजा आता हे खाली पडल्यानंतर काय होतं, इथं पाणी साचतं. ते पाणी साचल्यामुळे तो माल पूर्णपणे खराब होऊन जातो पूर्ण सगळं. त्यामुळे पावसाळी प्लॉटला बांधणे आवश्यकच आहे समजा. आता त्यामध्ये तुमचं रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीचं आहे तुमचं, ते तुमच्यावर डिपेंड आहे समजा भरपूर मोठ्या प्रमाणात. आणि तुमचं रान कोण्या याच्यावर आहे त्याचं, म्हणजे चढावर उतारावर? चढावर उतारा. आता समजा हे जे रान बघता तुम्ही, हां. आता हे पूर्णपणे बघू शकता तुम्ही, पाय सपाट राहणार समजा. पाणी उतरण्यासाठी समजा नंबर 1 आहे. आता यामध्ये जास्त काळीचं प्रमाण नाही, जवळपास 1.5 ते 2 फुटापर्यंत यामध्ये काळीचं प्रमाण असेल या जमिनीमध्ये. खाली ते पूर्ण मुरुमच आहे. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हा युवा शेतकरी नवनवीन आपल्या शेतीमध्ये प्रयोग करतच असतो. तुम्हाला दाखवलेला आहे ह्या पावसाळी प्लॉट आहे, यांचे हे 2 प्लॉट आहेत. आणि तिकडं आपण तर तो प्लॉट पाहिला होता न बांधलेला, पण आता यांचा 3रा पण प्लॉट, 4था प्लॉट समजा, तो पण आता तिथं ते बघू शकता तिथं आहे. तर त्याला आता बिंदी करायची की नाही? नाही, त्याला बांधणी वगैरे काही नाही, करत नाही त्याची बांधणी सध्या. कारण कसं आहे, आता सध्या वातावरण चांगलं आहे. हां. आणि हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये पाणी देखील पडत नाही, काही नाही. त्यामुळे त्याला बांधणीची काही आवश्यकता नाही समजा. तर या दोन्ही प्लॉटमध्ये आपण समजा निवड पाहिलं तर खर्च आपण कमी करून हे करू शकतो. हो. पण आता कसं असते, पावसाळीच्या प्लॉटमध्ये जे टमाटोचे प्लॉट असतात त्यामध्ये रिस्क भरपूर असते, मोठ्या प्रमाणामध्ये असते. मोठमोठ्या रोगांना सामोरं जाणं शेतकऱ्यांना, सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. आणि खर्च देखील त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. आणि त्यामुळे रेट मिळण्याची तफावत देखील त्यामध्ये जास्तीत 90% चान्सेस पावसाळ्यामध्येच असतात. टमाट्याला रेट भेटण्याचे चान्सेस. आणि हिवाळ्या आणि याच्यामध्ये खर्च जास्त नसतो, म्हणजे वातावरण क्लिअर असतं आणि शेतकऱ्याचा माल देखील भरपूर निघतो. पण त्यामध्ये कसं असतं, आपलं समजा मालाला जरी भाव जरी नसला तरी आपण कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्तीत जास्त कशा पद्धतीने काढू शकतो हे आपल्यावरती डिपेंड आहे. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता, यांनी आपल्याला एक प्रयोग पण सांगला होता की ज्या झाडाला बांधीला खाली बांधलं नाही त्याला माल जास्त इथे पण लागलेला आहे. यांनी बघू शकता कशा प्रकारे माल सगळं नियोजन पुन्हा पण यांनी लावलेलं आहे. तर हे बघू शकता खाली पडल्यानंतर पण माल चांगल्या प्रकारे. तर तुम्ही मला आता सांगले की बांधलं नसलं तरी जे खाली राहिलं त्याला पण माल लागला आहे. आता याचा सगळ्यात प्लस पॉईंट काय झाला हां. की हे जे टोमॅटो आहे, टोमॅटोला तुम्हाला मागे सांगितलं की जशी ज्या पद्धतीने सेटिंग व्हायला पाहिजे त्या पद्धतीने सेटिंग झाली नाही त्याला, परंतु मागून माल म्हणजे चांगल्या पद्धतीने सेटिंग झाली. आता मी काय केलं तर समजा याच्या आतापर्यंत 2 बांधण्या झाल्या त्या टोमॅटोच्या. आता याच्यामध्ये काय झालं की जे काय आपली कोरडी जुई फिरते, किती सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जे काही कोरडी जुई फिरण्याचं प्रमाण जे जास्त असतं, त्यामध्ये आपल्या तुरीची फुलगळ होण्याचे चान्सेस त्याचमुळे होतात. हरभरा पिकाची जळ देखील समजा त्याचमुळे होते. आता हे बघा, हे जे काय आधार असतं समजा वातावरण बांधलेलं आहे समजा. आता या धुईमध्ये काय झालं की वरची जी तुम्हाला कुठेही सेटिंग दिसत नाही, वरच्या टोमॅटोला बांधलेल्या टोमॅटोला जास्त सेटिंग तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये दिसणार नाही. आता बांधलेल्या टोमॅटोला माल लागण्याचं कारण काय आहे, एक वैशिष्ट्य काय आहे की यामध्ये जे आहे ना, धुई मधामध्ये तुमची शिरत नाही, अजिबात शिरत नाही, आतमध्ये शिरत नाही तुमची. त्यामुळे याची सेटिंग देखील व्यवस्थित झाली आणि माल देखील चांगला लागलेला आहे. तर अशा प्रकारे पण निसर्गासमोर तर शेतकऱ्याला थोडंफार सहन करावंच लागणार आहे. कारण शेवटी कसं आहे, वातावरण जर चांगलं असेल तुम्ही खर्च देखील न करता देखील तुमचं उत्पन्न निघू शकते. परंतु वातावरणाला देखील समजा वातावरण व्यवस्थित नसेल तर आपण फवारणी करू प्लॉट जागा राहणं म्हणजे हे समजा हेच आहे, समजा आपल्याला चॅलेंजेस आहे शेतकऱ्याला पूर्णपणे, तुम्हाला देखील माहितीच आहे. हो ना. तर नक्की शेतकरी मित्रांनो, त्या पण प्लॉटमध्ये अशाच प्रकारे याच्यापेक्षाही थोडा चांगला माल आहे, ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर दाखवणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, जवळपास याच्यामध्ये आतापर्यंत 500 कॅरेट माल निघाले आतापर्यंत. बरं. आपल्याला जवळपास आतापर्यंत समजा 2.5 ते 3 लाखाची जवळपास याच्यापासून टमाट्यामधूनच उत्पन्न झालेलं. याला 55,000 रुपये खर्च झाला आतापर्यंत, 55 ते 60,000 रुपये. म्हणजे विचार करा एका हिशोबाने की प्लॉटमध्ये नुकसान म्हणजे प्लॉटमध्ये माल निघून देखील मी सध्या प्लसमध्ये आहे समजा. बरं. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच असे युवा शेतकरी जे आहे ते ओरिजिनल तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि अशा प्रकारे तुम्ही पण यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. जर तुम्हाला असा एखादा युवा शेतकरी आहे बा, त्याला आता नवीन आहेत, ते कोणाला विचारू शकत नाही, तर त्यानं जर तुम्हाला विचारण्यासाठी कॉल केला तर तुम्ही तुमचा नंबर देऊ शकाल का? हो, देऊ शकतो. माझा नंबर आहे 7219 05 06 98. बरं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर नवीन अशा प्रयोगामध्ये उतरत असाल तर नक्कीच यांना कॉल करून तुम्ही विचारू शकता. तुम्हाला हे युवा शेतकरी सर्व माहिती बिनधास्त सांगतील आणि त्यानुसार तुम्ही फॉलोअप घ्या. आणि नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब,
व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजवर असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.